सोयाबीन बियाण्याच्या बाबतीत जे बोगस बियाणे म्हणून जे सांगितलं जातं, हे सर्वच जे बियाणं आहे हे बोगस आहे अशामधला भाग नाही आहे. तर आपल्याला बोगस बियाणं कशाला म्हणता येईल? ॲक्च्युली जे सीड सोयाबीनचं दिलं जातं, इट हॅज अ रिक्वायर्ड जर्मिनेशन स्टँडर्ड आणि त्याला प्युरिटी. जेव्हा सोयाबीनच्या बियाणाला ठरलेल्या मानकाप्रमाणे 70% जर्मिनेशन्स त्याला जेव्हा असतं आणि 98% त्याला प्युरिटी त्याच्यामध्ये असतं, तेव्हाच ते बियाणं सील केलं जातं, त्याला टॅग लावलं जातं, ते सर्टिफाईड असो की ट्रूथफुल असो. ते ट्रूथफुल बियाणं आहे म्हणजे त्याच्यामध्ये सीडबद्दल काही कॉम्प्रोमाइज आहे अशातला काही भाग नाही आहे. सर्टिफाईड सीड इज ॲज गुड ॲज सॉरी ट्रूथफुल जे सीड आहे इट इज ॲज गुड ॲज सर्टिफाईड सीड. त्याला देखील स्टँडर्ड तेवढंच लागतं. आणि एखादी गव्हर्मेंट पब्लिक सेक्टर असो किंवा प्रायव्हेट सेक्टर असो, कुठलीही कंपनी असो, ती जर सीड देत आहे म्हणजे इट हॅज अ रिक्वायर्ड जर्मिनेशन स्टँडर्ड, त्याला 70% जर्मिनेशन्स आहे आणि ज्याला पाहिजे ती प्युरिटी आहे, त्या स्टँडर्डचं बियाणं ते जर शेतकऱ्यांना देत असेल तर त्याला आपल्याला बोगस म्हणता येणार. पण हल्ली ज्या काही कंप्लेंट आपल्याकडे येतं आहे की सोयाबीन बोगस बियाणे, जर त्या स्टँडर्डचं बियाणं दिलं गेलं नसेल, हे जर खरंच आपल्याला आढळून फील्डमध्ये आलं तर त्याला आपल्याला बोगस म्हणता येईल. तर ॲक्च्युली वस्तुस्थिती त्याच्यामध्ये अशी आहे की सध्या जे काही तक्रारी आपल्याकडे सोयाबीनच्या येतं आहे, त्याला अनेक कारणं आहेत. की सोयाबीन बियाण्याची पेरणी जी शेतकऱ्यांनी केलीत, मी बऱ्याच ठिकाणी बघितलं की यावेळेस गव्हर्नमेंटनी लास्ट इयरला जेव्हा आपल्याकडे प्रक्रिया केंद्रावर जे बीजोत्पादन कार्यक्रमामधून जे काही आपल्याकडे सीड्स प्राप्त झालं, ज्याला आपण कच्ची बियाणे म्हणतो, त्याच्यामध्ये थोडंसं मॉइश्चरचं देखील हाय पर्सेंटेज थोडंसं होतं. एखाद्या वेळेस ते बियाणं ते प्रोसेस केल्यानंतर सॅम्पल्स गव्हर्नमेंट लॅबला जातात, ते पास होऊन येतं आणि त्यामध्ये जर हाय मॉइश्चर एखाद्या वेळेस राहिलं तर एकदा वन्स सीड इज टॅग, तर ते 4-5 महिन्यापर्यंत पडून राहतं आणि पडून राहिल्यानंतर मग त्याच्यामध्ये एखाद्या वेळेस जर हाय मॉइश्चर असेल तर फंगल डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये होऊ शकतं आणि नंतर मग त्या सीड्सला आपण एकदा टॅगिंग केलं की परत त्याला काही आपण परत खोलून वगैरे त्याला पाहत नाही. तर त्या केसमध्ये एखाद्या वेळेस काही एखाद्या लॉट्समध्ये अडचण त्याच्यामध्ये येऊ शकतं सीडमध्ये. पण यावेळच्या ज्या तक्रारी आहेत त्या सर्वाधिक महाबीज कंपनीच्या आहेत. महाबीजबद्दल तक्रारी आहे म्हणजे महाबीजनी बोगस सीड्स दिलं असं म्हणता येणार नाही. महाबीज जे आहे इट्स अ गव्हर्नमेंट अंडरटेकिंग ऑर्गनायझेशन्स. त्यांचे जे अध्यक्ष आहेत ते सेक्रेटरी ॲग्रिकल्चर्स आहेत, कमिशनर ॲग्रिकल्चर त्यांचे डायरेक्टर्स आहेत, एक IAS लेवलचे सिनियर मोस्ट त्यांचे मॅनेजिंग डायरेक्टर्स असतात. आणि महाबीजला मला असं वाटतं की आतापर्यंत 7-8 अवॉर्ड्स मिळाले राष्ट्रपतीकडनं. मग यावेळेसच त्यांनी बोगस बियाणं कसं दिलं असं नाही आहे ते, कारण ती काही खाजगी कंपनी नाही आहे की ती, इट इज अ पब्लिक सेक्टर आणि याच्यामध्ये कोणाचा पर्सनल इंटरेस्ट असण्याचं काही कारण नाही आहे. हां, पण त्यांचं व्हॉल्यूम इतकं मोठं आहे की टोटल जे महाराष्ट्राचं एक सोयाबीनचं पोटेन्शियल जर आपण बघितलं तर ऑल कंपनीज पुट टुगेदर साधारणतः महाराष्ट्रामध्ये जेवढं सीड लागतं त्याच्या जवळपास मला असं वाटते कमीत कमी 40% शेअर्स हा महाबीजचा असावा. म्हणजे 40% हे सीड जवळपास महाबीज पुरवठा करतं. आता एवढ्या मोठ्या प्रमाणावर जेव्हा सीड पुरवठा ते करतं, तर एखाद्या वेळेस लेबरकडनं किंवा एखाद्या वेळेस कुठे चुकीने किंवा स्टॅकिंगमध्ये एखाद्या लॉटमध्ये तो प्रॉब्लेम येऊ शकतो, नाही अशातला काही तो भाग नाही आहे. मी जसं आपल्याला अगोदर बोललोत की प्रोसेसिंगच्या वेळेस जर हाय मॉइश्चर त्याच्यामध्ये राहून गेलं आणि तो लॉट जर तसाच जर स्टॅकिंगमध्ये राहिला गेला तर त्याच्यामध्ये फंगल डेव्हलपमेंट होतं आणि नंतर तो फील्डला गेल्यानंतर तो एखाद्याच त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स त्याच्यामध्ये होऊ शकतं. पण महाबीज असं जाणून बुजून बोगस बियाणे शेतकऱ्याला पुरवठा करेल असं मला वाटत नाही. महाबीजचं कॉन्ट्रिब्युशन्स फार महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावर आहे आणि महाबीज आहे म्हणून बऱ्याचशा गोष्टी आहेत, नाही असं तरी शेतकऱ्याला एक चांगलं बियाणं सीड्स मिळतं. परंतु तरी सोयाबीन बियाणं इतकं डेलिकेट आहे का त्या बाबतीत ह्यावर्षी जे काही साधारणतः तक्रारी आल्यात त्याच्यावरनं भविष्यामध्ये खूप गोष्टीची काळजी घेणं फार गरजेची आहे. मी फील्डमध्ये बघितलं की शेतकऱ्यांनी काही गोष्टीची काळजी घेणं फार गरजेची आहे. त्या 30 किलोच्या बॅगमध्ये थायरमचं एक पाऊच असतं की जे त्याला लावणं फार गरजेचं असतं. आणि जेव्हा पेरणीची घाई असतं, साधारणतः आजकाल प्रत्येक गावामध्ये 10-12-15 ट्रॅक्टर्स झालेत आणि एकदा पेरणीला सुरुवात झाली तर गावची पेरणी ही साधारणतः पूर्वीसारखं नाही आहे. ती गावची पेरणी ही पूर्ण 4 दिवसामध्ये पूर्ण संपून जातं आणि प्रत्येक ट्रॅक्टर्सवाल्यामध्ये ती कॉम्पिटिशन्स होऊन जातं की बाबा मी एका दिवशी किती थैल्या पेरूत. पण त्याच्यामध्ये शेतकऱ्याची वाट लागतं. मी बघितलं की थैलीमधल्या त्या थायरमच्या पाऊच काढून अक्षरशः बांधावरती फेकल्या जातं आणि ते लावणं फार मस्ट आहे. का आता ते हाताला झोंबतं, ते पाण्यामध्ये त्याला चिपकून राहतं, त्यामुळे आपल्याला पेरणीचं जे क्षेत्र आहे तेवढं आपल्याला पेरणी करता येणार नाही. पण तसं नाही आहे. एखाद्या वेळेस त्याच्यामध्ये फंगल डेव्हलपमेंट जर झाली असेल
तर नाही म्हटलं तरी एक 2-3% 3-4% जर्मिनेशनमध्ये शेतकरी त्याच्यामध्ये वाचवू शकतो. आणि आज जे फंगल डेव्हलपमेंटमुळे जी काही साधारणतः उगवणशक्ती झाली नाही, ती एक मोठ्या प्रमाणावर कंट्रोल होऊ शकतं. तर हा अवेअरनेसमध्ये शेतकऱ्यामध्ये आला पाहिजे. सरळ शेतकरी देखील त्याला सहाय्य करतो. तो ट्रॅक्टरवाला तर त्याच्यामध्ये इंटरेस्टेड नसतोच, पण त्या पुड्या काढायच्या आणि मग त्या फेकून द्यायच्या बांधावरती आणि पेरणी करायची. असं व्हायला नको. दुसरं मी एक बघितलं, की लास्ट इयरला थोडं पावसामुळे प्रक्रिया केंद्रावर जे सीड्स आलेलं होतं, याच्यामध्ये थोडंसं पावसाने भिजलेलं सीड्स होतं. त्यामुळे यावेळेस मोठ्या प्रमाणावर लॉट्स देखील फेल झालेत. गव्हर्नमेंटच्या लॅबमध्ये सर्टिफाईडमध्ये मोठ्या प्रमाणावर फेल झालेत. सत्यदर्शक बियाण्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर फेल यावेळेस लॉट झालेत. हे अपेक्षित होतं की एखाद्या वेळेस जर सीझन व्यवस्थित नसेल, काही तक्रारी काही प्रमाणात यावेळेस येऊ शकतील. त्यावेळेस मला वाटते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या परवानगीने यावेळेस 60% जे सीड्स जर्मिनेशन्समध्ये होतं, त्याला सबस्टँडर्ड करून विकायला गव्हर्नमेंटला परमिशन त्यावेळेस आपल्याला मिळाली होती गव्हर्नमेंट लेवलवर. आणि त्या दृष्टीने महाबीज असो किंवा खाजगी कंपनी असो, त्याने पोरोटा पॅकिंगवरती ते प्रपोर्शन्स पूर्ण मॅनेज करून तशा त्या थैल्या बनवल्या होत्या. जसे की आपल्याला 70% जर्मिनेशन हे एक स्टँडर्ड जर्मिनेशन सोयाबीनसाठी आहे. मग 60%चं सीड आपल्याला त्याच्यामध्ये भरायचं आहे. तर मग ते 34-35 किलोपर्यंत सीड भरून त्याच्यामध्ये दिलं. म्हणजे याचा अर्थ काय होतो, की 35 किलो सीड हे एका एकरामध्ये पूर्ण ती पेरणी शेतकऱ्यांनी करायला पाहिजे. ट्रॅक्टरचं एक सेटिंग असतं, की एका एकरामध्ये 28 किलो 30 किलो त्याप्रमाणे. पण हा अवेअरनेस शेतकऱ्यांमध्ये आला का? त्याला कोणी सांगितलं, की हे 35 किलो एकाच एकरामध्ये तुझ्या पडायला पाहिजे? नाही. त्याचं सेटिंग ते 28-30 किलोचं होतं. त्याप्रमाणे त्याचं क्षेत्र जे 5 बॅगमध्ये जे 5 एकर व्हायला पाहिजे, तिथे 6-6 एकरापर्यंत क्षेत्र झालं किंवा काही काही ठिकाणी सीड उरलं. म्हणजे 70% जर्मिनेशन्स आपल्याला मेंटेन करायसाठी जे त्याच्यामध्ये दाणे पडायला पाहिजेत 60% ते त्याच्यामध्ये पडले नाहीत. हे एक देखील मोठं त्याच्यामध्ये एक कारण असू शकतं. दुसरं मी असं म्हणेल, की शेतकऱ्यांकडनं मोठ्या तक्रारी येत आहेत. मला असं म्हणायचं नाही. खरंच जर चुकीने असो किंवा अजून कुठल्या कारणाने असो, जर स्टँडर्ड बियाणं रिक्वायर्ड जर्मिनेशन असलेलं किंवा प्युरिटी असलेलं जर शेतकऱ्याला दिलं गेलं नाही किंवा नंतर त्याच्या चुकीमुळे आढळून आलं, की महाबीज असो किंवा खाजगी कंपनी असो, की आपल्याकडनं दिलेला लॉट हा चांगला नव्हता, बोगस आहे, तर त्या ठिकाणी आपण शेतकऱ्याला बॅकिंग द्यायलाच पाहिजे. कारण त्याचं फार मोठं नुकसान होतं. त्याला बॅग देखील त्याला परत द्यायला पाहिजेत. परंतु माझे स्वतःचे अनुभव असे आहेत, की सगळ्याच कंप्लेंट्स आहेत जिनाईन आहेत असं नाही आहे. मी फार बरेचदा पाहिलं याच्यामध्ये, की शेतकऱ्याकडे गेल्यानंतर असं होतं, की आता त्यांनी कुठलं पेरलेलं आहे हे मी त्याच्याबद्दल फारसं बोलू शकत नाही. की साहेब आम्ही हे महाबीजचं पेरलं, छान निघालं. हे यांचं पेरलं, छान निघालं. पण हे तुमच्या कंपनीचं पेरलं हे निघालंच नाही. याला काय चॅलेंज आहे? याला काही चॅलेंज नाही आहे. आणि ही कंप्लेंट खरी आहे की खोटी आहे याच्यासाठी जिल्हा तक्रार निवारण समिती आहे आणि त्यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांची व्हिजिट होतं. त्याने देखील खरंच बघायला पाहिजे. त्यांनी कुठल्या प्रेशरमध्ये येऊन त्याची पाहणी करून तो रिपोर्ट्स त्याला देऊ नये. खरंच शेतकऱ्याला बोगस बियाणं दिलं गेलं असेल तर त्या बियाण्यात खरंच बोगस आहे म्हणून त्याला आपण रिमार्क द्यायला पाहिजे. पण चांगलं असेल चांगलं द्यायला पाहिजे. त्यात महत्त्वाचं मला एक फार असं वाटतं, की एखादा लॉट सपोज एक कंपनी आहे आणि त्या कंपनीने एक 90 क्विंटलचा लॉट डीलर्सकडे दिलेला आहे आणि 90 क्विंटलचा लॉट तो पूर्ण विकला गेलेला आहे. इट मे बी सर्टिफाईड सीड, इट मे बी ट्रुथफुल सीड्स. तर 90 क्विंटलचा लॉट जर त्याने जर सीड तर ते बोगस दिलं गेलं असेल, तर ज्या ज्या शेतकऱ्याला ते बियाणं दिलं असेल त्या त्या ठिकाणी तो जर्मिनेशनचे उगवणशक्तीचे प्रॉब्लेम तुम्हाला दाखवेल. असं होत नाही की 10 शेतकऱ्याला दिल्यानंतर एका ठिकाणी तो खूप चांगला निघाला नाही, परंतु 9 ठिकाणी तो खूप चांगला निघाला असेल तर शेताला आपल्याला बोगस म्हणता येणार नाही. कुठल्या तरी कारणाने तो एखाद्या वेळेस जास्त पाऊस झाल्यामुळे तो दडपलेला असू शकतो. बरेचदा नागरटी खूप खोल होतं आणि पहिला पाऊस जर खूप जोराचा आला तर त्यामुळे देखील ते पाणी त्याच्यामध्ये दडपलं जाऊ शकतं. कारण सोयाबीनची पेरणी ही आपण वारंवार पेपरमध्ये देखील ॲग्रोवनला वगैरे किंवा बाकी ठिकाणी सगळ्या माहिती येतं, की 6 इंचापर्यंत ओल गेल्याशिवाय आपण सोयाबीनची पेरणी करू नये. परंतु शेतकऱ्याची चूक आहे असं मला म्हणायचं नाही आहे. पण पेरणी आपली लेट होईल का? पाणी लागून पडलं तर होणार नाही का? ट्रॅक्टर नंतर मिळणार नाही का? ह्या सगळ्या भीतीपोटी तो पटकन पेरायची तो घाई करतो आणि कधी-कधी ते फसून जातं. एक तर पाहिजे तेवढी ओल त्या बियाण्याला नसतं. पेरणी केल्यानंतर एक तर पाणी गायब होऊन जातो. तो आभाळाकडे पण कधी-कधी पेरणी करतो किंवा एखाद्या वेळेस पेरल्यानंतर खूप जोराचा पाऊस येतो तेव्हा देखील ते बियाणं दडपलं जातं. तर मला असं वाटते की सीड ते बोगस आहे हे जर आपल्याला ठरवायचं असेल तर त्या शेतकऱ्याला जो लॉट दिला असेल तो लॉट इतरही ठिकाणी दिला असेल, तो इतर ठिकाणी आपण थोडंसं पाहणं फार गरजेचं आहे आणि तो प्लॉट इतर ठिकाणी कसा निघाला हे पाहिल्यानंतरच आपण कॉन्क्लुजनवर आलो तर आपण नंतर ठरवू शकतो की हे सीड्स बोगस आहे किंवा कसं आहे. शेतकऱ्यांना काय सांगा पेरणी करताना? शेतकऱ्यांना मला एकच याच्यामध्ये सांगायचं आहे की आजकाल कॉस्ट ऑफ कल्टिवेशन खूप मोठ्या प्रमाणावर वाढून गेलेलं आहे.
कॉस्ट ऑफ कल्टिवेशन दरवर्षी वाढतं आहे आणि प्रॉडक्टिव्हिटी जी आहे ती आपली सारखीच आहे. इफ यू सी मागच्या 5-7 वर्षापासून जर बघितलं तर सोयाबीनची प्रॉडक्टिव्हिटी ही 6-7 क्विंटलपासून तर 9-10 क्विंटलपर्यंत. याच्यापेक्षा काही फारशी प्रॉडक्टिव्हिटी नाही. आता प्रॉडक्टिव्हिटी वाढत नाही म्हणजे एखाद्या चांगल्या वाहनाची गरज आहे विद्यापीठाकडनं, हे तर आहेच आहे. पण ह्या व्यतिरिक्तही दुसरं आहे की प्रॉडक्टिव्हिटी आपली सारखी आहे. मार्केट रेट व्हॉट दे आर गेटिंग फ्रॉम दी APMC यात फारसा बदल नाही. कधी आपण 2-3 वर्षापूर्वी सोयाबीन 4,000-4,500 रुपयांनी विकला आहे, तर कधी आपण 3500 रुपयांनी विकतो. पैसा आपल्याजवळ तेवढाच येतो आहे, पण एक्सपेन्सेस खूप वाढत चालले आहे. खताच्या किमती वाढत आहे, सीडच्या किमती काही प्रमाणात थोड्याशा वाढत आहे. त्याच्यासोबतच बाकी जे इनपुट्स आहेत ते औषधीच्या किमती पूर्ण वाढत आहेत. त्यामुळे त्याला एक बघायचं आहे त्याला की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपलं कॉस्ट ऑफ कल्टिवेशनवर कंट्रोल कसं राहील आणि त्यानुसारच त्यांनी आपलं मॅनेजमेंट ठरवायला पाहिजे. 6 इंच जमिनीमध्ये ओल गेल्याशिवाय त्याची पेरणी करू नये. मला असं वाटते काही हरकत नाही की जेव्हा सीडच्या बॅग तो घरी घेतो तेव्हा जर्मिनेशन्स पेपर्स आहेत किंवा गोनपटामध्ये थोडंसं हे करून आहे त्यांनी थोडंफार सीड टाकून पाहायला हरकत नाही. त्याला जर थोडासा संशय आला तर तो दुकानदाराकडे जाऊन म्हणू शकतो की मला लॉट आहे याच्यामध्ये थोडंसं वाटतं, एखाद्याच तो थैल्या तो बदलून घेऊ शकतो. हा देखील पार्ट त्याच्यामध्ये महत्त्वाचा आहे. दुसरी गोष्ट असं आहे की अवांतर खर्च खूप मोठ्या प्रमाणावर होतो. ॲक्च्युली सोयाबीन जे आहे ह्या पिकाला फार नत्राची गरज नाही आहे, त्याला फॉस्फरसची गरज आहे. पण मी बऱ्याच ठिकाणी बघितले की शेतकरी माझ्या याची वाढ झाली नाही का युरियाचे पोतेच त्याला फेकत बसतो. ठीक आहे. दुसरी गोष्ट आजकाल सोयाबीनवरती जर बघितलं तर तांबेरा आहे किंवा बाकी डिसीजेस त्याच्यामध्ये यायला लागला आणि ह्या डिसीजेसच्या याने सुरुवातीपासून जे त्याच्यावरती जे स्प्रेइंग केलं जातं तेव्हापासूनच फंजिसाईडचा वापर करणं फार गरजेचं आहे. पण त्याचं मेन फोकस असतं की माझ्या याच्यावर अळी आली नाही पाहिजे आणि शेंगा त्या खाल्ल्या नाही पाहिजे. त्यामुळे हाय पॉवरच्या पेस्टिसाईड्स अळ्या कंट्रोल करणाऱ्या फक्त वापरायच्या, एवढंच त्याचं एक थोडंसं हे राहतं. आणि त्या दृष्टीने त्याला पहिलेपासून हे तांबेऱ्यासारखे रोग, कारण तो शेवटी फार अगोदर जर आला तर तो फार मोठं उत्पन्नावर नुकसान करून जातो. तो शेवटी जर आला तर फारसं नुकसान करत नाही. त्यामुळे पहिलेपासूनच त्यांनी स्प्रेइंगमध्ये फंजिसाईड्सचा वापर त्यांनी केला पाहिजे आणि जे काही रिकमेंडेड डोजेस त्याला दिलेले आहेत त्याप्रमाणेच त्यांनी खताची मात्रेचा वापर केला पाहिजे. आपलं कॉस्ट ऑफ कल्टिवेशन खूप वाढू नये, परंतु आपलं प्रॉडक्टिव्हिटी देखील आपली त्या प्रमाणात व्यवस्थित राहिली पाहिजे. त्याला दोन्ही याचं स्ट्राईक बॅलन्स त्याला ठेवता पाहिजे. खत आणि फवारणीचं कसं नियोजन करायचं सोयाबीन? सोयाबीनमध्ये साधारणतः प्रति हेक्टरी जो काही डोस दिलेला आहे की त्याला नायट्रोजन किती पाहिजे, फॉस्फरस किती पाहिजे आणि त्याला पोटॅश किती पाहिजे, त्याला जास्त नत्राची गरज नाही. आणि त्यामुळे त्याला आज सुरुवातीच्या याला जे पाहिलं तर त्याला फॉस्फरसचीच जास्त गरज राहतं. आणि जनरली आपल्या विदर्भाची जर जमीन पाहिली तर याच्यामध्ये पोटॅशचं प्रमाण जमिनीमध्ये आहेच. साधारणतः आपण त्याला DAP रिकमेंड करतो. 40 ते 50 किलो साधारणतः DAP जर टाकलं तर नंतर आपण त्याला युरिया वगैरे हे द्यायची त्याला काही फारशी गरज पडत नाही. आणि पहिलेपासून जर कुठले डिसीज त्याच्यावरती नसतील किंवा कुठल्या पेस्ट त्याच्यावरती नसतील तर मला असं वाटतं 1-2 स्प्रेइंगमध्ये सोयाबीनचं काम होऊ शकतं. एक साधारणतः त्याची महत्त्वाची स्टेज जर आपण बघितली तर साधारणतः ॲट द टाईम ऑफ फ्लॉवरिंग, जेव्हा फ्लॉवरिंग स्टार्ट होतो तो एक महत्त्वाचा पिरियड आहे. आणि सेकंड जी स्टेज आहे त्याची पॉड फॉर्मेशन स्टेज. यावेळेस जर 2 स्प्रेइंग जर त्याने व्यवस्थित घेतली की ज्याच्यामध्ये, कारण त्या स्टेजला तुम्ही जमिनीमधून त्याला खतं देऊ शकत नाही. चिलेटेड फॉर्ममध्ये काही त्याच्यामध्ये पोटॅश किंवा फॉस्फरस ज्याला आपण काय म्हणतात त्याला की 12 सारख्या जे राहते सुरुवातीला की फ्लॉवरिंग त्याला इनिशिएट करायचं असतं. आणि सेकंड स्प्रेमध्ये साधारणतः त्याला दाना बोल्ड झाला पाहिजे म्हणून त्याला गरज असतं ती पोटॅशची, त्याला आपण 13-0-45 म्हणतो. अशा प्रकारचे काही चिलेटेड फॉर्ममध्ये स्प्रेइंगमध्ये घेऊन फंजीसाईड आणि पेस्टिसाईड्स घेऊन जर 2 स्प्रेइंग त्याने व्यवस्थित जर त्याच्यामध्ये केले तर साधारणतः मला असं वाटतं सोयाबीनचं पीक 2 फवाऱ्यामध्येच चांगलं येऊ शकतं. एक्सेप्शनल केसमध्ये जर समजा काही असा अटॅक आला अळीचा वगैरे मोठा तर तिसरा फवाऱ्याची गरज पडते. अननेसेसरी जास्त स्प्रेइंग त्याच्यामध्ये मारायची गरज पडत नाही. तेवढंच महत्त्वाचं असं आहे की आजकाल प्रत्येकाकडे इरिगेशनची व्यवस्था झालेली आहे. सोयाबीनमध्ये काही जरी असलं तर सोयाबीन हे खूप सेन्सिटिव्ह पीक आहे. त्याची जे फ्लॉवरिंगची स्टेज आहे आणि त्याची जी पॉड फॉर्मेशनची स्टेज आहे, त्याला आपण दाणा भरण्याची अवस्था आणि फ्लॉवरिंग येण्याची अवस्था ही पाण्यासाठी खूप महत्त्वाची आहे. त्यावेळेस जर एखादं सुरुवातीला पाणी खूप असेल आणि नंतर मोठा ड्राय स्पेल जर त्याच्यामध्ये गेला असेल तर उत्पन्नामध्ये मोठी घट येतं. त्यामुळे जेव्हा फ्लॉवरिंग इनिशिएशन होते त्यावेळेस आणि साधारणतः दाणा भरतो यावेळेस त्याला पाणी कमी पडू नये ही जर काळजी त्यांनी घेतली तर मला असं वाटते की त्याला पूर्ण उत्पादन त्याला मिळू शकतं. आणि ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे तो करू शकतो. 1-2 पाणी जर त्याला दिले तर त्याला पाहिजे तेवढं उत्पादन त्याला मिळू शकतं.